वचन जे प्रकाश मार्गावर, वचन जे प्रकाश मार्गावर. शालोम. जिवंत गोड येशूच्या नावात आपल्या सर्वांचे मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहोत. आत्म्या हृदयी तू ये, पवित्रता तुझी तू दे. आत्म्या हृदयी तू ये, पवित्रता तुझी तू दे. क्षमा तू कर मला, लागू दे तुझा लळा. हो 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 क्षमा तू कर मला, लागू दे तुझा लळा. अनुग्रह मजला पाहिजे, सामर्थ्य मजला पाहिजे. अनुग्रह मजला पाहिजे, सामर्थ्य मजला पाहिजे. चेतनेचा दीप हो, तू श्वास वायू रूप हो. तू चेतनेचा दीप हो, तू श्वास वायू रूप हो. क्षमा तू कर मला, लागू दे तुझा लळा. हो 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 क्षमा तू कर मला, लागू दे तुझा लळा. आत्म्या हृदयी तू ये, पवित्रता तुझी तू दे. आत्म्या हृदयी तू ये. आजच्या मननाकरिता देवाचे वचन असे स्तोत्रसंहिता 97:6 पासून 12 पर्यंतची वचने आपण श्रवण करूया. स्तोत्रसंहिता 97:6 ते 12. आकाशाने त्याची नीती प्रगट केली, सर्व लोकांनी त्याचे गौरव पाहिले. जे कोरीव मूर्तींची उपासना करीतात, जे मूर्तींचा अभिमान बाळगितात, ते सर्व लज्जित झाले. अहो सर्व देव हो, त्याच्या चरणी लागा. हे ऐकून सियोन हर्षित झाली. हे परमेश्वरा, तुझ्या न्यायकृत्यामुळे यहुदाच्या कन्यांनी उल्हास केला. कारण हे परमेश्वरा, तू सर्व पृथ्वीहून अत्युच्च आहेस, सर्व देवाहून तू परमथोर आहेस. अहो परमेश्वरावर प्रीती करणाऱ्यांनो, वाईटाचा द्वेष करा. तो आपल्या भक्तांच्या जीवाचे रक्षण करीतो, तो त्यास दुर्जनांच्या हातांतून सोडवितो. नीतिमानांसाठी प्रकाश व जे सरळ अंतकरणाचे आहेत त्यांच्यासाठी हर्ष पेरीला आहे. अहो नीतिमान जन हो, परमेश्वराच्या ठायी हर्ष करा, त्याच्या पवित्र नावाचे कृतज्ञतापूर्वक स्तवन करा. प्रभू परमेश्वर या वचनाद्वारे आजचा आपला दिवस आशीर्वादित करो. येशू ख्रिस्ताच्या नावात सर्व सलाम. आजच्या मन्नासाठी निवडलेला शास्त्रभाग स्तोत्रसंहिता 97:6 ते 12 ही वचने आपण पाहिलेली आहेत. या ठिकाणी देवाच्या सामर्थ्याविषयी आपण पाहतो. कारण आकाशाने त्याची नीती प्रकट केलेली आहे, सर्व लोकांनी त्याचं गौरव पाहिलेलं आहे. परमेश्वराने सर्व काही बनवलेलं आहे माझ्या प्रियानो, आणि हे सर्व ऐकून सियोन देखील हर्षित आहे. देवाच्या न्यायकृत्यामुळे यहुद्याच्या कन्यांनी उल्हास केलेला आहे. कारण परमेश्वर सर्वाहून थोर आहे, तो सर्वाहून परमथोर परमेश्वर आहे. आणि म्हणून देव या ठिकाणी म्हणतो, परमेश्वरावर प्रीती करणाऱ्यांनी वाईटाचा द्वेष करावा, कारण तो आपल्या भक्तांच्या जीवाचे रक्षण करतो. तो त्यांना दुर्जनांच्या हातातून सोडवितो. नीतिमानांसाठी प्रकाश व जे सरळ अंतकरणाचे आहेत त्यांच्यासाठी हर्ष पेरिला आहे.
म्हणून म्हणतो की नीतिमान जन हो, परमेश्वराच्या ठायी हर्ष करा, त्याच्या पवित्र नावाचे कृतज्ञतापूर्वक स्तवन करा. आणि देव महान आहे, त्याची महानता आम्ही वर्णन करू शकत नाही. आणि म्हणून देवाचं वचन सांगते की तो परम थोर देव आहे. जे लोक त्याच्यावर प्रीती करतात त्या प्रत्येकाने वाईटापासून दूर राहायला पाहिजे, वाईटाचा वीट करायला पाहिजे. कारण परमेश्वर आपल्या प्रत्येक भक्ताचं रक्षण करणार आहे. तो त्या प्रत्येकाला त्या दुर्जनांच्या हातातून सोडवतो आणि प्रत्येक नीतिमानासाठी प्रकाश व जे सरळ अंतःकरणाचे आहेत त्याच्यासाठी हर्ष पेरलेला आहे. हर्ष म्हणजे आनंद पेरलेला आहे माझ्या प्रियानो. आणि म्हणून प्रत्येक नीतिमान जन हो, परमेश्वराच्या ठायी हर्ष करा, त्याच्या पवित्र नावाचे कृतज्ञतापूर्वक स्तवन करण्यासाठी देवाचं वचन या ठिकाणी आपल्याशी बोलत आहे. नेहमी वाईटापासून आम्ही दूर राहायला पाहिजे, देवाच्या नावाचं गौरव करायला पाहिजे, त्याची स्तुती, त्याला धन्यवाद द्यायला पाहिजे. कारण आमच्यासाठी त्याने प्रकाश, जे सरळ अंतःकरणाचे आहेत त्यांच्यासाठी त्याने आनंद पेरून ठेवलेला आहे. आणि म्हणून जे नीतिमान आहेत त्या प्रत्येकाने परमेश्वरामध्ये हर्ष आणि आनंद करायला पाहिजे. प्रत्येक गोष्टीत देवाच्या नावामध्ये आपण आनंद करायला पाहिजे. कारण परमेश्वराने सर्व काही बनवलं, सर्व काही आमच्यासाठी ठेवलेलं आहे. आणि म्हणून त्या प्रत्येकासाठी देवाला धन्यवाद देऊन त्या प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही हर्ष आणि आनंद करायला पाहिजे. कृतज्ञतापूर्वक देवाला धन्यवाद द्यायला पाहिजे. देवबाप करू या वचनाने आम्हाला आशीर्वाद या, आपण प्रार्थना करू. स्वर्गीय देवबाप्पा, येशू ख्रिस्ताच्या नावात तुझ्या दयेच्या सम्मुख येऊन तुला धन्यवाद देतोय. प्रभू, तू खरोखर आपल्या भक्ताच्या जीवाचे रक्षण करतोस, दुर्जनांच्या हातातून त्यांना सोडवतोस आणि प्रत्येक नीतिमानासाठी तू प्रकाश व सरळ अंतःकरणाच्या लोकांसाठी हर्ष पेरून ठेवलेला आहे. परमेश्वर बाप्पा, त्या प्रत्येकाने तुझ्यामध्ये आनंद करावा, हर्ष करा देव बाप्पा. आणि प्रभू, कृतज्ञतापूर्वक तुला धन्यवाद द्यावा, अनुग्रह तू कर. पवित्र देवा, तुझ्याकडे प्रार्थना करतोय परमेश्वर बाप्पा, प्रत्येकाने वाईटाचा द्वेष करण्यासाठी कृपा करो, वाईटापासून दूर राहण्यासाठी सहायता कर देव बाप्पा. कारण जे लोक तुझ्यावर प्रीती करतात त्या प्रत्येकाने वाईटाचा द्वेष करावा म्हणून तुझं वचन सांगते. प्रभू, पाप, वाईट किंवा वाईट गोष्टी त्यांच्या जीवनात नसू दे, तर परमेश्वरात चांगला, उत्तम प्रीती परमेश्वर बाप्पा त्यांच्या जीवनात असावी. आणि त्या प्रत्येक गोष्टी तुझ्यामध्ये आनंद करण्यासाठी प्रत्येकाची सहायता कर. धन्यवाद देतोय प्रभूची, तो करतायस. सर्व गौरव तुम्हाला देत विनंती येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो, म्हणून तो एक आमेन. चेतनेचा दीप हो, तू श्वास वायू रूप हो. तू चेतनेचा दीप हो, तू श्वास वायू रूप हो. क्षमा तू कर मला, लागू दे तुझा लळा. हो हो हो, क्षमा तू कर मला, लागू दे तुझा लळा. आत्म्या हृदयी तू ये, पवित्रता तुझी तू दे. आत्म्या हृदयी तू ये, पवित्रता तुझी तू दे. आत्म्या हृदयी तू ये, पवित्रता तुझी तू. आणि तुम्ही विश्वास धरून प्रार्थनेत जे काही मागाल ते सर्व तुम्हास मिळेल. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर
प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.